तुकाराम महाराज हे बाई म्हणजे तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून तुकाराम महाराज म्हणजे जाई वर्तमाते नकरी जायास जाई वर्तमाते नकरी जायास मी विष्णुदास त्याचे मी विष्णुदास म्हणजे तेथे दृष्ट गुण महाराज त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी दृष्ट गुण कोणता स्मरण राहिला नाही न मिळेल विशेष चैतन्याचा वास झाला पुढे महाराज म्हणतात संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ फुलली हळहळ आणि त्यांचं चित्त कसं झालेलं आहे महाराज म्हणतात त्यांचं चित्त संतुष्ट झालेलं आहे कारण त्यांना आता कशाची आशा राहिली नाही की नाही सर्व आशा संपली गेली जेव्हा माणसाची आशा संपते तेव्हा माणसाचे शरीर विकार संपते काम क्रोध लोभ मत्सर अहंकार आशा कामना वासना वर्षा तृष्णा हे विकार जेव्हा माणसाचे नष्ट होते तेव्हा माणसाला खऱ्या परमार्थाची आवड लागते म्हणून त्यांचं चित्त कसं झालेलं आहे संतुष्ट आहे चित्त सदा सर्वकाळ तली हळहळ त्रिगुणाती सगळ्या गोष्टी कशामुळे होतात जेव्हा आपण भक्ती करतो की नाही जेव्हा आपल्याला भक्तीचं वर्म कळते दया गाय शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी येथे दृष्ट कोण संतुष्ट हे चित्त कशामुळे भक्ती होईल म्हणता महाराज आम्ही भक्ती करतो आम्ही देवाचं भजन करतो तुम्ही आम्ही देवाचं भजन करतो कसं करतो मनी नाही भाव मनी देवा मने भाव देवशान पावायचा नाही देव बाजाराचा बाजार देव बाजाराचा बाजार अंतर्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सांगून गेले की नाही तुकडोजी महाराजांनी आतापर्यंत जेवढे काही साधू संत होऊन गेले जेवढे काही साधू संतांनी अवतार धारण केला कशाकरिता जगाच्या कल्याण संतांच्या विभूती येथे उपकार